शौर्य को समर्पित करते हुए सिकंदर की शमशेर झुका दी भारत के फौलाद ने, सिकंदर की शमशेर झुका दी भारत के फौलाद ने, शासक को नाकाम कर दिया एक वीर आजाद ने, खेल जगत को हिला दिया है कोहली साइना नाम ने, इतिहास बदल के दिखा दिया है अपने चाचा कलाम ने, और दस्तखत थे इस मिट्टी का समुचे आसमान पर, ये गंदगी का धब्बा के सामने देखी मुस्कान हो. खरंच खंत वाटते की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष तरी आजही आपली भारत माता अस्वच्छतेच्या तावडीत स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. आजही आपली भारत भूमी आपल्या देशवासियांकडून स्वच्छता रूपी स्वातंत्र्य मिळवत आहे. किती महान आणि आदर्श आपली संस्कृती, किती महान आणि पराक्रमी आपला इतिहास, किती महान आणि समृद्ध आपला देश. आपला देश सर्वांनी इतका महान आहे आणि तरीही एखाद्या परदेशी व्यक्तीने आपल्या देशातील अस्वच्छतेवर बोट ठेवावे, अस्वच्छतेवर संशोधन करावे, लेख लिहावे, चित्रपट बनवावे, हे मुळीच कोणत्याही भारतीयाला अभिमानास्पद नाही. आपला भारत देश म्हणजे असंख्य महापुरुषांच्या पराक्रमाने, संत महात्म्यांच्या शिकवणीने, देवदेवतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली भूमी. हे पावित्र्य आपण अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण करून नष्ट करत नाहीये ना. मार्गे स्वच्छता हवी राहते, ग्रामीण सूचना हवी राहते. अर्थात जिथे स्वच्छता नांदते तिथे देव नांदतो, हे शिकवणारी आपली संस्कृती. आपण विसरतोय का? काही लोक असे म्हणतात की स्वच्छता करणे, सफाई करणे हे माझे कामच नाही, ते काम आहे सरकारचे, सफाई कर्मचाऱ्यांचे. मला तर असं वाटतं या देशाचे सर्वश्रेष्ठ कर्मचारी कोण असतील तर ते आहे सफाई कर्मचारी, कारण ते आपला देश स्वच्छ ठेवतात, स्वच्छ करतात. घिन आती है लोगों को जिनसे जमाना जिन्हें धिक्कारता है, घिन आती है लोगों को जिनसे जमाना जिन्हें धिक्कारता है, वही तो सच्चा सैनिक है जो गंदगी को मारता है. दुनिया की नजरों में जो कूड़े कबाड़ी वाला है, सही मायने में वो तो हिंदुस्तान का रखवाला है. पण केवळ निकट स्वच्छता करणार यालाही सीमा आहे. स्वच्छता दूत आहे याचा मला अभिमान आहे. आपल्याप्रमाणे जेव्हा प्रत्येक जण अस्वच्छता न करण्याचे ठरले तेव्हा नक्कीच आपली भारतभूमी स्वच्छ व सुंदर होईल. हो, हे चित्र आता हळूहळू का होईना पण बदलत चालले. भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2 ऑक्टोबर रोजी स्वतः हातात झाडून घेऊन प्रत्येक भारतीयाला स्वच्छता करण्याचे आवाहन केले. संत गाडगेबाबा यांची शिकवण आपण आचरणात आणायला हवी. स्वच्छता हा शिष्टाचार मानून स्वच्छता करणे हे आपले परम कर्तव्य समजून प्रत्येक स्तरातील देशबांधवांनी स्वच्छतेच्या कामाला लागले पाहिजे. केवळ वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची नसून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा कधीही चांगला, हा विचार मनामनात रुजतोय. म्हणून प्रत्येक स्वच्छता करण्यापेक्षा अस्वच्छता होणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करतात. शौचालय निर्मितीसाठी शासनाच्या प्रोत्साहनाला अनेक जणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ दिसू लागली, नदी स्वच्छतेत अनेक स्वच्छता दूत पुढाकार घेताना दिसत आहे. प्रत्येकाने अस्वच्छतेविरुद्धची लढाई आपली स्वतःची लढाई मानायला हवी. स्वच्छतेतून लोकांचे आरोग्य सुधारले, जीवनमानाची गुणवत्ता सुधारली, प्रत्येक भारतीयाचा विकास व्हावा, पर्यायाने देशाचा विकास व्हावा, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हे स्वच्छता दूताचे पवित्र कार्य हाती घेतले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून आपले घर स्वच्छ ठेवायला हवे, परिसर स्वच्छ ठेवायला हवा, गाव स्वच्छ ठेवायला हवे आणि मग बघा आपला भारत देश सुद्धा सुंदर आणि चमचमीत होईल. आपल्या भारत देशाचे पर्यटन आणखी वाढेल, आपल्या भारत देशाची पद प्रतिष्ठा आणखी वाढेल. भारत स्वच्छता अभियान किती यशस्वी झाला याची चर्चा करण्यापेक्षा स्वतः स्वच्छता दूत बनून काहीतरी सकारात्मक बदल घडून आणूया. शेवटी जाता जाता एवढंच सांगते की सघन सैनिक बचा लेंगे बेटे वतन की साधना में, सघन सैनिक बचा लेंगे बेटे वतन की साधना में, हम भी तो कुछ अर्पण कर ले भारत माँ की आराधना में. एक भीष्म प्रतिज्ञा भरचर भारत का ले ले, एक भीष्म प्रतिज्ञा भरचर भारत का ले ले, अटूट प्रेम स्वच्छता से अनमोल भारत का ले ले. तू युद्ध का ऐलान अब गंदगी के खिलाफ हो और मांग शुभ्रा की आप से है, और मांग शुभ्रा की आप से है. देश का कचरा साफ हो, देश का कचरा साफ.